त्याचे पण ट्रेड इथे मेन्शन आहेत. म्हणजे सर्व काही एकाच फाईलमध्ये आणि कुठेही मी ओपन करू शकतो, एडिट करू शकतो, बघू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझं ट्रेडिंग जर्नल कसं बनवतो. ट्रेडिंग जर्नल हे ना मेंटेन करायला पण इझी पाहिजे, म्हणजे बनवायला पण इझी पाहिजे, कॅरी करायला पण इझी पाहिजे, म्हणजे आपण कुठे पण वापरू शकतो. आणि थर्ड म्हणजे त्याचं ॲनालिसिस करायला पण इझी पाहिजे. तर मी सांगतो की माझं ट्रेडिंग जर्नल मी कसं बनवतो ते. चला बघूया. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आता की माझं ट्रेडिंग जर्नल मी कसं बनवतो. माझं ट्रेडिंग जर्नल हे ना गुगल ड्राईव्हवर सेव्ह असतं. हे गुगल शीट आहे. त्या गुगल शीटवरती मी ट्रेडिंग जर्नल बनवतो आणि ती गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह असते. मी ती कुठेही वापरू शकतो, कधी एडिट करू शकतो. त्याच्यामुळे ती मी गुगलवरती बनवतो, गुगल शीटमध्ये. आता ही माझी थोडं मी झूम करतो, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच दिसेल. माझं ट्रेडिंग जर्नल मी ओपन करून घेतो आता. तुम्हाला एक एक एंडपासून मी एक एक शीट दाखवतो. थोडं मी झूम करतो याला. आता झूम नाही आहे. ही शेवटची शीट आहे. शेवटची शीटमध्ये तुम्ही बघू शकता मी स्टॉक इंट्राडेची स्ट्रॅटजी टेस्ट करतो ना, त्याचा रिझल्ट आहे हा. इथे मी स्टॉक ट्रेडिंगची स्ट्रॅटजी टेस्ट करतो आणि मग ह्याच्यामध्ये मेन्शन करून ठेवतो की कितीचा एसेल, कितीचा टार्गेट भेटलेला आहे, कोणत्या स्टॉकमध्ये भेटला आहे. हे सर्व मी या शीटमध्ये मेंटेन करतो. बॅक टेस्टमध्ये मी एक निफ्टी स्ट्रॅटजी टेस्ट केली होती, त्याचा रिझल्ट आहे पूर्ण 3 महिन्याचा डेटा. असं म्हणजे स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करतो त्याचा पण डेटा मी ह्या शीटवरती ठेवतो. म्हणजे इकडे तिकडे होत नाही कुठेच, सगळं एकाच शीटमध्ये राहतं. ही एकच फाईल आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शीट बनवले आहेत. आता ही निफ्टी स्कॅल्पिंगची स्ट्रॅटजी मी टेस्ट करत होतो, तिचा हा रिझल्ट आहे. आता मी माझं दाखवतो एकदम जुनं जनरल 2018 पासून 23 पर्यंत. हे माझं जुनं जनरल आहे. थोडं मी झूम करून घेतो, मग तुम्हाला दिसेल. ओके, हे माझं जुनं जनरल आहे. तर मी स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचो आधी. अगोदर मला स्ट्रॅटजी वगैरे काही माहीत नसायचं, मी अंदाजून ट्रेड करायचो. तेव्हाचंच आहे 2022चा बघा डेटा. हे माझं पूर्ण जनरल आहे ते. हे बघा, प्रॉफिट पण झाले, लॉस पण झाले, पण लॉस थोडेफार मोठे होते कारण तेव्हा रिस्क मॅनेजमेंट वगैरे माहिती नसतं. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेडिंग जर्नलवरूनच समजतात. त्याच्यामुळे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आणि याच्यामध्ये मी एक मिस्टेक केली की मी खूप स्ट्रॅटजी चेंज केला. हे मला ट्रेडिंग जर्नलवरूनच कळालं आणि त्याच्यामुळे मी डिसिप्लिन व्हायला थोडी हेल्प झाली. हे माझं जुनं ट्रेडिंग जर्नल आहे. आता मी सांगतो माझं लेटेस्ट. नंतर मी ठरवलं की मला डिसिप्लिन व्हायचं असेल तर एका स्ट्रॅटजीवर टिकून राहायला लागेल. त्यानंतरचं हे माझं 2026चं जनरल आहे, ते तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये काय काय कॉलम आहेत ते तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये पहिला डेट आहे. थोडं झूम करू का, मग तुम्हाला दिसेल चांगलं. ओके, इथे बघा पहिला कॉलम डेट, इयर. आता हे कॉलम बाकीचे काय ॲड केले आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगेन. ते शेवटी कळेल तुम्हाला की काय ॲड केले आहेत ते, कारण त्याची आपली एक समरी भेटायला पाहिजे म्हणून ते कॉलम ॲड केले आहेत. आता डेट, इयर, कॅपिटल किती वापरलं, कोणता महिना, डे, हे सगळं फॉर्म्युला लावलेले आहेत तिथे. हे रोज टाकायला नाही लागत, तिथे फॉर्म्युला लावलेत मी. एंट्री टाईम, किती वाजता एंट्री घेतली, नंतर टाईम स्लॉट काय होता, तो अर्ध्या तासाचा स्लॉट मी बनवला आहे. नंतर कॉलमध्ये एंट्री घेतली, पुटमध्ये इथे ड्रॉप डाऊन लिस्ट बनवली आहे, त्याच्यामधून मी सिलेक्ट करतो. स्ट्राईक प्राईस कोणती होती, त्याच्यामध्ये किती क्वांटिटी बाईक सेल केल्या, बाईंग प्राईस, स्टॉपलॉस कितीचा होता, एक्झिट कितीला गेला. नंतर फॉर्म्युला लावून ते काढलं आहे की किती प्रॉफिट अँड लॉस झाला आपला त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये. नंतर इथे ड्रॉप डाऊन लिस्ट केली आहे, लॉस झाला, प्रॉफिट झाला की कॉस्ट टू कॉस्ट निघालो, स्ट्रॅटजी कोणती वापरली, हे सगळं मेन्शन केलं आहे. आणि नंतर नोट्समध्ये सायकोलॉजिकल काय मिस्टेक केली मी, काय चुकी केली, काय मिस्टेक केली, काय माइंडसेट होता माझा, हे सगळं मी याच्यात लास्ट कॉलममध्ये टाकतो. आणि बघा, ही एकच स्ट्रॅटजी मी कंटिन्यू हे केली आहे, एक फॉलो केले आहेत डिसिप्लिन होण्यासाठी, आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. हे बघू शकता मी कशा प्रकारे
मेंटेन केलं आहे. ट्रेडिंग जर्नल खूप महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये. तुम्ही पण बनवत नसाल तर नक्की बनवा. आता माझं जुनं जर्नल बघितला, त्याच्यामध्ये मोठे लॉस होते आणि छोटे प्रॉफिट होते. आता ह्या जेव्हापासून मी डिसिप्लिन झालो तेव्हापासून बघा, छोटे छोटे स्टॉप लॉस आहेत आणि मोठे मोठे टार्गेट आहेत. हे बघा इथे काय काय मिस्टेक केल्या ह्या साईडला मी लिहून ठेवलं आहेत. अशा प्रकारे प्रॉपर मेंटेन केलं आहे मी. ओके. आता नंतर ह्या पूर्ण डेटावरून जे आपण मी ट्रेड घेतले आहेत त्याच्या डेटावरून मी एक डॅशबोर्ड बनवला आहे. आता त्या डॅशबोर्डमध्ये पहिलं काय आलं आहे, म्हणजे त्याच डेटाला फिल्टर करून एक छोटी समरी बनवली आहे. आता मी टाईम स्लॉटचा कॉलम ॲड केला होता त्याच्यामध्ये. त्यावरून मला काय आलं, मी 11 वाजेपर्यंतच ट्रेड घ्यायचो. त्यावरून मला काय आलं की 10:30च्या नंतर जे ट्रेड घेतो ते 94% माझे निगेटिव्ह आहेत, म्हणजे स्टॉप लॉस हिट होत आहेत. हे मला माझं विन रेट कोणत्या टाईमला आहे, 10 नंतर जे ट्रेड घेतो 10 ते 10:30 या टाईमला जे ट्रेड घेतो ते जास्त प्रॉफिटेबल आहेत माझे विन रेट 37%. हे मला त्या समरीवरून काय आलं आणि हे सर्व मी डॅशबोर्डमध्ये मेंटेन केलं आहे की मला लगेच दिसून यावं म्हणून. आता हा टाईम पण खूप महत्त्वाचा असतो, ट्रेड कोणत्या टाईमला घेतो आपण. नंतर ही दुसरी समरी आहे की डे वाईज, म्हणजे संडे मंडे कोणत्या डेला आपला जास्त प्रॉफिट झाला आहे हे पण खूप महत्त्वाचं असतं ट्रेडिंगमध्ये. आता तुम्ही बघू शकता सर्वात जास्त प्रॉफिट माझा 30% झाला आहे ट्यूजडेला आणि सर्वात जास्त लॉस थर्सडेला झाला आहे. ही मी एका क्लिकवरती मला कळतं, म्हणजे मला रोज काढायची पण गरज नाही. तिथे डेटा मी पुट केला की इथे मला समरी मिळून जाते. आणि इथे मी स्ट्रॅटजीचा विन रेट काय आहे माझा, स्ट्रॅटजीचा विन रेट फक्त माझा 20% आहे, 21%. तरी पण यामध्ये मी प्रॉफिटेबल झालो. म्हणजे विचार करा, रिस्क रिवॉर्ड जर चांगला असेल, माझा 1:8चा रिस्क रिवॉर्ड होता, त्याच्यामुळे 20% ॲक्युरेसी आहे तरी पण मी प्रॉफिटेबल झालो. आता हा माझा PN आहे मंथ वाईज. आता हा मंथ म्हणजे एप्रिल 26 माझा सगळ्यात वाईट गेला. तुम्ही बघितलात की माझा कंटिन्युअस स्टॉप लॉस हिट झालेत. हा माझा लॉस आहे. हे गेल्या इयरचे प्रॉफिट्स आहेत. ओके. हे मला एका क्लिकवर सगळं भेटून जात आहे. नंतर अजून एक फिल्टर आहे की सगळ्यात जास्त प्रॉफिट मी किती होल्ड केला. म्हणजे एका ट्रेडमध्ये मी 13,000चा प्रॉफिट घेतला आहे. म्हणजे माझे पेशन्स मी किती डेव्हलप केले की नाही हे मला बघायला भेटतं. एका ट्रेडमध्ये सगळ्यात जास्त लॉस माझा 1900 झाला आहे. म्हणजे मी रिस्क रिवॉर्ड प्रॉपर फॉलो करतो हे ज्यावरून दिसून येतं की मी छोटा लॉस घेतो आणि मोठ्या प्रॉफिटसाठी वेट करतो. आणि इथे बघू शकता टोटल मी ट्रेड घेतलं आहे 122 पैकी 24 ट्रेड फक्त बरोबर आले आहेत माझे. 90 स्टॉप लॉस हिट झाले आहेत, 8 कॉस्ट टू कॉस्ट निघालेत, तरी पण मी प्रॉफिटमध्ये आहे. फक्त माझे प्रॉफिट 24 ट्रेडमध्ये झाला आहे आणि 90 माझे स्टॉप लॉस गेलेत, कारण माझा 1 रिस्क रिवॉर्ड रेशो मोठा होता, म्हणून हे शक्य झालं आहे. हा माझा डॅशबोर्ड आहे आणि इथे ह्या साईडला मी मेन्शन केलं आहे की मी IPO कोणते लावतो, IPOमध्ये किती प्रॉफिट झाला हे मी वेगळं मेंटेन केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मंथ वाईज ॲक्युरेसी आहे की किती कोणत्या महिन्यात किती ॲक्युरेसी झाली माझी, हे सर्व ह्या कॉलममध्ये मेन्शन आहे. म्हणजे एकाच फाईलमध्ये माझं सगळं काही मेन्शन मी केलेलं आहे. या डेटावरून मला पूर्ण समरी कळते. हे बघा, हा माझा जनरल, हा माझा डॅशबोर्ड. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि हे मला बनवायला इझी होतं कारण मी 6 वर्ष MISमध्ये जॉब केला आहे डेटा मॅनेजमेंटमध्ये. आता तुम्हाला हे येत असेल, तुम्हाला शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. मी ह्या व्हिडिओ असेल, तुम्हाला अशी शीट बनवायची असेल तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की व्हिडिओ बनवेन याच्यावरती. पण कमेंट करायला विसरू नका तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि तसं पुढे मी क्रूड ऑइलमध्ये पण मी काही ट्रेड घेतले होते, त्याचे पण ट्रेड्स मी मेन्शन केले आहेत. इंट्राडे इक्विटीमध्ये पण मी ट्रेड घेतले होते, त्याचे पण ट्रेड इथे मेन्शन आहेत. म्हणजे सर्व काही एकाच फाईलमध्ये आणि कुठेही मी ओपन करू शकतो, एडिट करू शकतो, बघू शकतो. हा हे माझं ट्रेडिंग जर्नल आहे. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट नक्की करा तुम्हाला जर हे शिकायचं असल्यास.
कसं काय बनवायचं ट्रेडिंग जर्नल